सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आणि चॅनलवर जर का नवे असाल तर सबस्क्राइब करा आणि बेल आयकन जरूर दाबा। सो हाय गाइज, मी आरती आणि आरती स्टिचिंगमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आरी वर्कचं हे जे स्टँड आहे हे कसं जोडता आणि याच्यामध्ये कपडा कसा अटॅच करताय अगदी फिनिशिंगने आणि अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे। तर हे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलवर जर का नवे असाल तर प्लीज सबस्क्राइब जरूर करा, बेल आयकन जरूर दाबा, जेणेकरून या नंतरचे जेही काही व्हिडिओ मी आरी वर्कचे अपलोड करील ते सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर आता तुम्ही बघू शकता, खूप जणांना हे माहीत नसेल की हे काय आहे म्हणून, तर त्यांच्यासाठी की हे आहे आरी वर्कचं स्टँड। आरी वर्क म्हणजे काय, तर आपल्या ब्लाऊजवरती जे मण्याची डिझाईन असते, हाताने जे आपण स्टिच करत असतो त्याला म्हणतात आरी वर्क। तर आता तुम्ही बघू शकता की हे स्टँड घेतलेला आहे मी 18 इंची आणि हा जे हे पाईप आणि हे जे गोल रिंग आहे हे सुद्धा आहे 18 इंची। मार्केटमध्ये गेले आणि तुम्ही जर त्यांना आरी वर्कचं स्टँड मागितलं तर तुम्हाला सहजरित्या जे आहे ते उपलब्ध होईल। आणि तुम्हाला जर खरंच असं वाटत असेल की आरी वर्क आपण पण शिकावं आणि आपल्या ब्लाऊजवरती अशी सुंदर सुंदर अशी डिझाईन आपण काढावी, त्यासाठी माझे जे व्हिडिओ आहेत ते स्टार्टिंगपासून मी जे तुम्हाला शिकवणार आहे त्यांच्यामध्ये स्टेप बाय स्टेप मी पूर्ण डिटेलमध्ये ते तुम्हाला शिकवणार आहे। तर गाईज प्लीज तुम्ही व्हिडिओ यानंतरचे बी वॉच करा, म्हणजे तेव्हाच तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये आरी वर्क म्हणजे काय असतं ते शिकायला भेटेल। आता या व्हिडिओमध्ये फक्त मी तुम्हाला स्टँड कसं जोडतात तुम्ही बघू शकू राहिले, स्टँड कसं जोडायचं आणि कपडा कसा जोडायचा हे सांगणार आहे। तर हे जे पाईप आहेत आपल्याला असे व्यवस्थित त्याला नट आहेत, ते नट काढायचे, वरती असे टाकायचे आणि खालून जो आहे तो हा पाईप जो आहे तो असा फिरवायचा, जेणेकरून ते एकदम टाईट होईल आणि आपल्याला एकदम असं टाईट ते जोडायचं आहे, जेणेकरून आपला जो रिंग आहे तो हालायला नको। जर का हलला तर आपण ज्याच्यावर स्टिच करू तेव्हा ते इकडं तिकडं जाईल। तर आता तुम्ही बघू शकता की मी कशा प्रकारे त्याला जे आहे ते व्यवस्थित असं जोडत आहे। तर तरी पण आता ते तुम्ही बघू शकता हे हालत आहे, त्याच्यासाठी हे जे काळे काळे खालचे ते स्टँडचं हे जे गोल गोल आहे ते आपल्याला टाईट करून घ्यायचे आहे, कारण ते ढिले असल्यामुळे ते स्टँड जे आहे इकडे तिकडे जात आहे। तुमच्या घरी जर पाना असेल तर पाण्यानं सुद्धा तुम्ही वरचे नट फिट करू शकता किंवा हाताने सुद्धा करू शकता। अशा प्रकारे तुम्हाला हे व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे, जेणेकरून थोडंसंही हालता कामा नाही। तर याची प्राईस आहे मार्केटमध्ये 325 रुपये। तर हे स्टँड आणलं मी 325 रुपयाचं आणि हे गोल रिंग जे आहे ते गोल रिंग आणले मी 75 रुपयाचे। तर हे स्टँड आणि रिंग आपली झाली आहे 400 रुपयाचं। तर आमच्या नांदुऱ्यामध्ये तर हे 400 रुपयाचं मिळलं, तर तुमच्याकडे कमीसुद्धा होऊ शकतात किंवा जास्तसुद्धा होऊ शकतात, पण मार्केटला याची प्राईस एवढीच आहे। तर हे रिंग आपल्याला कशी हवी आहे, 18 इंचच हवी आहे आपल्याला। हे रिंग तुम्हाला याची जी साईज आहे ते 5 इंचापासून तर 18 इंचापर्यंत मार्केटमध्ये उपलब्ध असते। तर तुम्ही बघू शकता याच्यामध्ये ह्या 2 रिंगा असतात, एकाला एक अटॅच। तर आता तुम्ही बघू शकता की हा कपडा आहे। आता आपल्याला आरी वर्क करण्यासाठी कोणता कपडा लागतो, तर तुम्ही बघू शकता हा कपडा आहे। तर याचं नाव आहे, तर या कपड्याचं नाव आहे नागमणी। याला नागमणी किंवा सहन असं सुद्धा नाव असते। हा कपडा जास्त करून एम्ब्रॉयडरी म्हणजे आरी वर्क करण्यासाठी सर्वात अगोदर जे बेसिक शिकवतात त्याच्यासाठी हाच कपड्याचा उपयोग होतो। तर हा 1 मीटर मी आणलेला आहे आणि याची प्राईस जी आहे ते 58 रुपये, 1 मीटरचे 58 रुपये ते घेतात। तर मी 58 रुपयाचा हा जो कपडा आहे तो 1 मीटर आणलेला आहे। आता खालची जे रिंग आहे आपल्याला असं टाकायचे आहे आणि वरची हे जे ग्रीन कलरची त्याला थोडंसं कसं हे केलेलं आहे ते असं व्यवस्थित त्याच्यात सेट करायचं आहे आणि जो कपडा आहे आपला तो असा एकदम त्याच्यामध्ये असा टाईट झाला पाहिजे। त्याच्यासाठी तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे टाकला आहे आणि टाकल्यानंतर आपल्याला हे असं फिट करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण जे त्याच्यावरती काम करणार आहोत, स्टिचिंग करणार आहोत, तर तो कपडा खाली जाता कामा नये। टाईट असल्यानं सुई त्याच्यामध्ये असे पटपट जाते आणि व्यवस्थित फिनिशिंगने आपलं काम जे आहे ते होते। तर अशा प्रकारे तुम्हाला ते
टाईट करून घ्यायचं आहे, त्याला एकही झोल पडता कामा नाही. कारण की फिनिशिंगने आपल्याला जे आहे ते आरीवर्क शिकायचं आहे आणि शिकण्यासाठी जर बेसिक आपलं एकदम स्ट्रॉंग असेल तर आपण याच्यानंतरच्या जे काही डिझाईनिंग आहेत ते आपण सहजरित्या करू शकतो. तर तुम्हाला सुद्धा गाईज असंच करायचं आहे. आणि यानंतरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये काय काय शिकवते, ब्लाऊजवरती आस्तीनवरची डिझाईन, खूप साऱ्या डिझाईनी जे आहेत ते मी तुम्हाला याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे. तर आता तुम्ही बघू शकता की आपल्याला असंच एकदम फिनिशिंगने असं टाईट करून घ्यायचं आहे. आणि आपल्याला सर्वात अगोदर हा नागमणी, याचंच नाव मी तुम्हाला सांगितलं सहनसुद्धा म्हणतात. आणि नागमणी तर सर्वात अगोदर आपल्याला नागमणी कपड्यावरच स्टिच करायचं आहे. नंतर आपण नेटवर सुद्धा स्टिच करू शकतो. नागमणीवर जर तुमची प्रॅक्टिस झाली तर तुम्ही कुठल्याही कपड्यावर स्टिच करू शकतात, पण सर्वात अगोदर आपल्याला नागमणीवरच स्टिच करायचं आहे. तर आता तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने व्यवस्थित ते व्यवस्थित असा कपडा त्याच्यामध्ये टाकून कसा फिट जो आहे तो मी करून घेतलेला आहे. आणि आता याच्या कपड्यामध्ये आपण हे रिंग टाईट केली. आता ही आपल्याला त्या स्टँडमध्ये व्यवस्थित अशी टाकून घ्यायची आहे आणि फिट बसलं की नाही ते बघून घ्यायचं आहे. तर स्टँड आपल्याला असं समोर घ्यायचं. नंतर हे जे आपली रिंग आहे ते रिंग त्याच्यावरती असं फिट बसवायची आहे. फिट बसल्यानंतर ते इकडं तिकडं जात नाही आणि हालतसुद्धा नाही. त्याच्यासाठी व्यवस्थित आपल्याला असं फिट करून घ्यायचे आहे. आणि फिट केल्यानंतर आपण याच्यावर हात जरी ठेवला तरी ते इकडे तिकडे जात नाही. अशा प्रकारे असं टाईट करून घ्यायचं आहे. तर आता तुम्ही बघू शकता की कसं फिनिशिंगने जो आहे तो कपडा आपला झालेलाच आहे. तर अशाच प्रकारे तुम्हाला सुद्धा करायचं आहे. आणि व्यवस्थित असं तुम्ही बघू शकता कसा केला आहे मी. तर असंच तुम्हाला सुद्धा करायचं आहे. तर आता असं व्यवस्थित सेट केल्यानंतर आपल्याला त्याच्यावर असा हात फिरवायचा आहे ना, असं वाजवून बघायचं आहे. असं वाजवल्यानंतर त्याच्यातून असा आवाज येतो, म्हणजे तेव्हा समजायचं की आपला जो कपडा आहे तो व्यवस्थित याला असा लागलेला आहे ना. आता आपण त्याच्यावर स्टिच करू शकतो. तर आता तुम्ही बघू शकता की आपण असं उलटा साईडनं सुद्धा करून घेतलेलं आहे. आणि हे नट जे आहेत तुम्ही बघू शकता ते असे व्यवस्थित मी सेट केलेले आहे. आणि कपडासुद्धा बघू शकता व्यवस्थित त्याला लागलेला आहे. तर असंच करायचं आहे, म्हणजे एकदम परफेक्ट आपली जे स्टिचिंग आहे ते येईन. मी ओढल्यानंतर सुद्धा ते बाहेर येत नाही, कारण एकदा जर का ते फिट लागलं तर ते निघतसुद्धा नाही आणि व्यवस्थित असं आपलं राहते. तर आता तुम्ही बघू शकतात की सर्वात अगोदरच्या दिवशी आपल्याला आरीवर्क करण्यासाठी काय काय लागते. तर आता तुम्ही बघू शकता की हा सिल्कचा धागा लागतो, एक कटर लागतो आणि एक पेन लागतो आणि ते स्टँड आणि तो कपडा. बस आपल्याला हे 5च वस्तू जे आहेत ते आपल्याला पहिल्या दिवशी लागत असतात. आणि पहिल्या दिवशी या कपड्यावरती आपण काय काय काम करू शकतो हे सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे. तर पहिल्या दिवशी फक्त आपल्याला एक कटर, सिल्कचा धागा, पेन आणि स्टँड आणि हा कपडा, अशा 5च वस्तू जे आहेत त्या आपल्याला लागतात. तर आणि एक सुई, इम्पॉर्टंट सुई, कारण की सुईने सर्व जे कामं आहेत ते होऊ शकतात. ते सुई मी शॉर्पनरमध्ये टाकलेली आहे, ते तुम्हाला दिसत नसेल कदाचित, पण ते सुई आहे. आणि या सुईच्या सहाय्यानेच आपण सर्वात अगोदरचे जे स्टिच आहे ते करू शकतो. तर कोणत्या कोणत्या स्टिच आहेत ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहेत, की पहिली स्टिच कोणती आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी स्टार्टिंग केल्यानंतर कोणत्या कोणत्या स्टिचिंग ज्या कोणत्या कोणत्या जे शिकवल्या जाते ते मी सर्व तुम्हाला डिटेलमध्ये शिकवणार आहे. तर आरीवर्क स्टार्टिंग केल्यानंतर आपल्याला कोणत्या कोणते स्टिच करावं लागतात ते याच्यामध्ये आहेत. तर पहिली सर्वात अगोदर रनिंग स्टिच, नंतर क्रॉस स्टिच, नंतर खूप साऱ्या अशा स्टिच आहेत. तर मी तुम्हाला दाखवतेच. तर तुम्ही बघू शकता रनिंग स्टिच 1 नंबर, दुसरी बॅक स्टिच, तिसरी क्रॉस स्टिच आणि चौथी हेअरबोन स्टिच. तर अशा स्टिच जे आहेत ते आपल्या याच्यामध्ये येतात. खूप साऱ्या स्टिच आहेत, मी तुम्हाला डिटेलमध्ये दाखवणार आहे. तरीही नेक्स्ट व्हिडिओ